आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। त्यांचं हेलिकॉप्टर वादळामध्ये अडकलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईवरून मुरबाडकडे एका कार्यक्रमासाठी निघाले होते आणि याच वेळेला संध्याकाळच्या सुमारास कल्याण आणि आसपासच्या भागामध्ये वादळ सुरू झालं आणि या वादळामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचं हेलिकॉप्टर अडकलं। पण पायलटच्या कौशल्यामुळे हेलिकॉप्टर मागे वळवण्यात आलं आणि जुहू विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आली। दरम्यान नेमकं काय घडलेलं होतं यावेळेला ते आपण समजून घेऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुरबाड दौरा होता आणि त्याच्यासाठी ते हेलिकॉप्टरमधून निघालेले होते। महालक्ष्मी रेसकोर्सहून हेलिकॉप्टरचं टेक ऑफ झालं, म्हणजे या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलेलं होतं। कल्याणमध्ये वादळ आलं आणि सोसाट्याचा वारा सुद्धा सुटला, म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्सवरून हे हेलिकॉप्टर उडालं, पण मध्येच कल्याणच्या परिसरामध्ये आकाशामध्ये वादळ होतं, वादळी वारा सुटलेला होता आणि त्यावेळेला हे हेलिकॉप्टर अर्थातच हेलकावे घेत असेल। एकनाथ शिंदेंचं हे हेलिकॉप्टर वादळात सापडल्याचं पाहायला मिळालं आणि त्यावेळेला या हेलिकॉप्टरमध्ये जो पायलट होता त्यानं समयसूचकता दाखवली आणि हेलिकॉप्टर सुखरूप मागे फिरवलं। मुंबईमध्ये विमानतळावर या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग त्यानंतर करण्यात आलं। शिंदेंसह हेलिकॉप्टरमध्ये जे सर्व प्रवासी होते ते सुरक्षित असल्याची माहिती समोर आली। यानंतर बातमी आहे